ती स्वप्न आपली फक्त स्वप्नच राहिली। ती सत्यात उतरण्यासाठी अजूनही हव्या त्या पद्धतीने अजूनही प्रशासन आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे आणि ते पोहोचवण्यासाठी आपण इथल्या समस्त आदिवासी बांधवांनी एकत्र आलो पाहिजे आणि हा संघटित लढा दिला पाहिजे। हा लढा मतदानाचा नाही आहे, हा लढा मतांचा नाही आहे, हा लढा फक्त आणि फक्त आदिवासी समाजाच्या अस्तित्वासाठीच आहे। जय जोहार, जय आदिवासी। अरे बघताय काय, अरे बघताय काय, कोण म्हणताय देणार नाही, कोण म्हणताय देणार नाही। सर्वांना जोहार, जय आदिवासी। पेशा भरती झालीच, पेशा भरती आदिवासी समाजाला अपमानित करणारा कठोर कारवाई करा, कारवाई झालीच पाहिजे। नवचर्चित PSI PI ढोले साहेब, आपल्याला एक विनंती आहे का ज्या गाड्या काही तिकडनं जातात तिथे एक सारणवाडीवर शॉर्टकट आहे आणि पॉवरकडे शॉर्टकट, काही तुमची फौज तिकडे पाठवा। ओके सर, बऱ्याचसा आता माझे निर्देश झाले येताना वाईट वाटतंय। आज खरोखर आज आपण या ठिकाणी जमलो आहोत, पण वाटत नाही का आपल्याची गरज आहे, कारण आपलीच मुलं ग्रॅज्युएशन झालेले आहेत आणि ग्रॅज्युएशन आज घरी आहेत। कोण व्यसनाधीनतेकडे जातोय तर कोण कुठे जातोय, काम नाही, रोजगार नाही, बेरोजगार झालेला आहे। अशा पद्धतीने तुमच्या आमच्या आदिवासीवर हा अन्याय होऊ राहिला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज तुम्ही आम्ही सर्व आदिवासींनी पक्षभेद बाजूला ठेवला पाहिजे। पक्ष हा पक्षाच्या वेळेस आला पाहिजे, परंतु आदिवासीचं जर हित आपल्याला जर आपल्या मुलाचं हित, आपल्या आदिवासीचं हित जर आपल्याला साधायचं असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी एका झेंड्याखाली, आदिवासीच्या झेंड्याखाली आलं पाहिजे, तरच आपण आपल्या या आदिवासींना, आपल्या मुलाबाळांना आपण न्याय देऊ शकतो। आज मला खंत वाटते की आपले सरपंच आदिवासी आहेत, आपले ग्रामपंचायत सदस्य आदिवासी आहेत, आपले जिल्हा परिषद सदस्य आदिवासी आहेत, आपले जिल्हा परिषद अध्यक्ष आदिवासी आहेत, आपले आमदार आदिवासी आहेत, खासदार आदिवासी आहेत, आदिवासी विकास मंत्री आहेत, परंतु आपला विकास हा आपल्या आदिवासीचा होताना दिसत नाही। विकास होतो तर बिगर आदिवासी